सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कुणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही आवेगपूर्ण निर्णय घेण्याची दाट शक्यता आहे. तुमचं करिअर हे मंदीच्या काळातून जाऊ शकतं आणि तुम्हाला थोडंसं नुकसानही सहन करावं लागू शकतं. तुम्ही तुमच्या महत्त्वाकांक्षी योजना सध्या तरी पुढे ढकलल्या तर बरं होईल. घरगुती बाबतीमध्ये तुमच्या जोडीदारांसोबतचे तुमचे संबंध हे चांगले राहणार नाहीत. कुटुंबातील सदस्यांमध्ये सुसंवादाचा अभाव सापडू शकतो, त्यामुळे थोडीशी काळजी घ्या. परंतु सासरच्या मंडळींकडनं मात्र तुम्हाला आर्थिक लाभ संभवतो, त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मात्र मजबूत राहील. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचा व्यवसाय तुम्हाला चांगला नफा देईल. आज उत्पन्नासोबतच पदामध्ये देखील वाढ होण्याची दाट शक्यता आहे. जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुमच्या कामाच्या परिस्थितीमध्ये सुधारणा होऊ शकते. नोकरीमध्ये पदोन्नती किंवा ट्रान्सफर देखील तुमच्या भाग्यामध्ये आहे. तुमच्या जोडीदारासोबत तुमचं नातं हे चांगलं राहील आणि तुमच्या जोडीदारासोबत तुम्ही वेळ देखील घालवाल. जर तुम्ही लग्नाच्या विचारामध्ये असाल तर तुमचं लग्न होऊ शकतं. कुटुंबातील वातावरण हे खूप आनंददायी राहील. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना मदत करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की तुमच्या कारकिर्दीमध्ये तुम्हाला जास्त अडचणी येणार नाहीत आणि तुमचा नफा हा वाढत राहील. तुम्ही तुमच्या व्यावसायिक उपक्रमावरती खर्च करण्याची किंवा व्यवसायाच्या नवीन दिशेनं पाऊल टाकण्याची योजना आखू शकता. जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला पदोन्नती मिळू शकते. तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या वैयक्तिक गरजांची काळजी घ्याल. तुमच्या प्रयत्नांमुळे वैयक्तिक संबंध वाढतील आणि तुमचे कौटुंबिक संबंध देखील वृद्धिंगत होतील. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज नोकरीमध्ये परिस्थिती योग्यरित्या हाताळण्यात आली नाही तर तुमच्या असमर्थतेमुळे तुमचं करिअर हे सुरळीत चालणार नाही. जर तुम्ही नोकरीमध्ये प्रगती करत असाल, पुढे जात असाल तर मात्र फार कठीण आहे. तुमचे सर्व कष्ट आणि प्रयत्न तुम्हाला आज व्यर्थ वाटतील. तुमचे प्रयत्न यशस्वी करण्यासाठी तुम्हाला व्यावहारिक दृष्टिकोन बाळगण्याचा सल्ला दिला जातोय. तुम्ही तुमच्या जोडीदाराला खूप आधार द्याल. तुमच्या प्रेमजीवनामध्ये तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत मस्त पार्टी केल्यानं आनंद वाटेल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंच्या माळेचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की एक स्वतंत्र उद्योजक म्हणून तुम्हाला तुमच्या सध्याच्या प्लॅनमध्ये मोठे बदल करण्याचे असतील, परंतु परिस्थिती तुम्हाला ते करण्याची परवानगी देणार नाही. तुम्ही कधीकधी तुम्हाला निराश वाटू शकतं. तुम्ही आवेगपूर्ण पावलं उचलू शकता. तुम्हाला आर्थिकदृष्ट्या इतरांवरती अवलंबून राहावं लागू शकतं, म्हणून आवेगपूर्ण कृती टाळा. घरगुती बाबतीमध्ये कुटुंबातील इतर सदस्यांशी तुमचे संबंध खूप चांगले राहतील. तुमचे प्रेमजीवन चांगले राहील, परंतु आर्थिक समस्या किंवा आरोग्याच्या समस्या तुमच्या नात्यामध्ये अडचणी निर्माण करू शकतात. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कपाळी चंदनाचा टिळा लावा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की तुमची बुद्धिमत्ता आणि हुशारी तुम्हाला तुमच्या कारकिर्दीमध्ये चांगले फायदे देईल. तुमच्याकडे उत्तम संधी येतील ज्या तुम्हाला यशाची शिडी चढण्यास मदत करतील. उत्पन्नासोबतच तुमचं पद आणि प्रतिष्ठा देखील वाढेल. कौटुंबिक बाबींबद्दल तुम्ही काळजी करू नका आणि व्यावहारिक विचारांनी तुमच्या समस्या सोडवा. प्रेमजीवन प्रत्येक प्रकारे सक्रिय आणि चांगलं राहील. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की करिअरमध्ये तुम्ही आज प्रगती कराल आणि उच्च स्थानी स्वतःला पाहाल.
मात्र आपल्या पदाचा गैरवापर करू नका असा सल्ला तुम्हाला देण्यात येतोय. तुम्हाला जर दुसरा काही नवीन प्रोजेक्ट सुरू करायचा असेल तर त्यामध्ये तुम्ही तुमच्या हुशारीनं नक्कीच यशस्वी व्हाल. तुम्ही एखाद्या व्यक्तीकडे आज आकर्षित व्हाल आणि फ्लर्टिंगमध्ये गुंतून राहाल. आज तुम्ही कौटुंबिक बाबींवरती खूप सारे पैसे खर्च करू शकता. तसेच तुम्ही आज भावनिक आणि शारीरिकदृष्ट्या स्वतःची काळजी घ्याल. आज नशीब 68% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवजप मालेचं पठण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की तुमच्या व्यवसायामध्ये प्रत्येक बाबतीत अतिरिक्त दक्षता घेणं आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारची नवीन गुंतवणूक त्याचे फायदे आणि तोटे समजून घेतल्याशिवाय करू नका. नोकरीमध्ये बॉस समोर कामामध्ये आळस दाखवण्याचा बिलकुल प्रयत्न करू नका, अन्यथा हे कृत्य तुम्हाला अडचणीमध्ये आणू शकतं. तुम्ही तुमच्या स्वतःच्या व्यावसायिक फायद्यासाठी आज अधिक प्रेरित व्हाल. आज तुमचे वैयक्तिक फायदे बाजूला राहून नुकसान तुम्हाला सहन करावं लागू शकतं. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. आज तुमच्या शिक्षकांचे किंवा मोठ्यांचे तुम्ही आशीर्वाद घ्या. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की तुम्हाला आज प्रयत्न करण्याची संधी मिळेल. आज तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या निमित्तानं कुठेतरी प्रवास करण्याची योजना आखू शकता. कधीकधी प्रेमामध्ये आध्यात्मिक भावना सामावतील. तसेच तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडनं आणि कुटुंबाकडनं आज बराचसा पाठिंबा मिळेल. तुमचा जोडीदार तुमच्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला पाठिंबा देईल. वैयक्तिक नातेसंबंधांमध्ये तुम्ही शांती ठेवा आणि कौटुंबिक समृद्धीचे संकेत देखील तुम्हाला आज मिळू शकतात. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की एखाद्या निकालामध्ये होणारा विलंब आणि येणारे अडथळे तुम्हाला आज चिंताग्रस्त करू शकतात. तुम्ही तुमच्या कारकिर्दीमध्ये जितके जास्त प्रयत्न कराल तितकं जास्त यश तुम्हाला मिळेल. आज कठोर परिश्रम करणं हा तुमच्या यशाचा खास मंत्र राहील. प्रेमसंबंध हे परस्पर समजूतदारपणा, काळजी आणि आपुलकी यावरती आधारित असतील, ज्यामुळे तुमचं प्रेम घट्ट आणि परिपूर्ण होईल. परस्पर समजूतदारपणा आणि एकमेकांच्या भावनांचा आदर केल्यानं वैवाहिक संबंध तुमचे खूप चांगले राहतील. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती दूध अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या कारकिर्दीमध्ये तुम्हाला अनपेक्षित धक्का बसू शकतो. व्यवसायातील नुकसान हे तुमच्या अव्यवहारिक तर्कहीन दृष्टिकोनाचे परिणाम असेल. घरगुती सुसंवाद तुमचा टिकून राहील आणि तुम्ही तुमच्या घरामध्ये शांती आणि सौहार्दाचं वातावरण निर्माण कराल. तुमच्या प्रयत्नांनी तुम्ही तुमच्या प्रेम जीवनामध्ये नवचैतन्य आणाल. तसेच आज जोडीदाराच्या भावनांची देखील तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. आज नशीब 96% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीची पूजा करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या बुद्धिमत्तेचा तुम्ही वापर करा. यश तुमचंच आहे. तुमच्या प्रियजनांसोबत आणि कुटुंबासोबत दीर्घ सुट्टीचं नियोजन केल्यानं तुमचे प्रेमसंबंध अधिक गोड आणि स्ट्रॉंग होतील. तुमच्या संयमाने आणि व्यवहार चातुर्याने तुम्ही तुमचे सर्व नातेसंबंध सुरळीत कराल. तुमच्या प्रयत्नांमध्ये नशीब आज तुम्हाला साथ देईल. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गायत्री चालीसाचं पठण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग आजचं राशी भविष्य तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.